15 जूनपासून मुलांच्या शाळा सुरू होणार होत्या. एकदा शाळा सुरू झाल्या तर परत पुढच्या सुट्ट्यांपर्यंत कुठं जाता येणार नाही, म्हणून पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावच्या बावचे आणि सातोरे कुटुंबियांनी काल रविवारी सहकुटुंब सातारा जिल्ह्यातील म्हसवड इथल्या सिद्धनाथ देवस्थानाला जायचं नियोजन केलं. दोन्ही कुटुंबातील लहान मुलं, महिला आणि पुरुष असे एकूण 15 ते 16 जण पिकअप गाडीतून देवदर्शनासाठी निघाले. आनंदाने प्रवास करत ते सिद्धनाथ गडावरती पोहोचले. दर्शन झालं आणि मग ते परतीच्या प्रवासाला निघाले. परंतु परतीच्या रस्त्यावर त्यांच्या वाहनावर काळाचा घाला पडला. दुर्दैवानं त्यांचा भीषण अपघात झाला आणि याच दुःखद घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होऊ लागली. पण मंडळी, हा अपघात कसा झाला, कुठे झाला आणि देवदूतांच्या रूपात आलेल्या आसपासच्या गावकऱ्यांनी यांना वाचवण्यासाठी कसे शर्थीचे प्रयत्न केले, या सगळ्या प्रश्नांची माहिती सविस्तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडीत काल रविवारी एक अशी हृदयद्रावक घटना घडली ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. देवदर्शन करून आनंदानं घरी परतणाऱ्या बावचे आणि सातोरे कुटुंबातील अनेकांचा हा शेवटचा प्रवास ठरला. एकाच कुटुंबातील 8 जणांचा या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय, ज्यामध्ये 6 महिन्यांच्या चिमुरड्याचाही समावेश आहे. म्हसवडच्या सिद्धनाथचे दर्शन घेऊन परतताना संध्याकाळी 5:15च्या सुमारास सातारा पंढरपूर महामार्गावर तांदुळवाडी शिवारात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. दुर्दैव असं की रस्त्याच्या अगदी कडेला एक अत्यंत खोल आणि उघडी विहीर होती. त्यांची भरधाव पिकअप गाडी थेट या विहिरीच्या पाण्यात जाऊन कोसळली. 30 ते 40 फूट खोल विहीर, चहूबाजूनी साचलेलं पाणी आणि त्यात कोसळलेली निष्पाप भाविकांची ही गाडी. अपघात इतका भीषण होता की अनेकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार या गाडीत महिला आणि लहान मुलांसह जवळपास 15 ते 16 जण प्रवास करत होते. ही गाडी पाण्यात पडताच मोठा आवाज झाला. मागून येणाऱ्या वाहनधारकांनी आणि तांदुळवाडीच्या स्थानिक तरुणांनी क्षणाचाही विचार न करता थेट विहिरीत उड्या मारल्या. पोलीस किंवा अग्निशामक दल येण्यापूर्वीच या स्थानिक देवदूतांनी विहिरीतून 7 ते 8 जणांना जिवंत बाहेर काढलं. पण दुर्दैवानं 6 महिला आणि 2 लहान मुलांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला होता. यामध्ये अवघ्या 6 महिन्यांच्या समर्थ नावाच्या चिमुरड्याचाही समावेश होता. हे ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. या अपघाताचे विदारक व्हिडिओज कालपासून सोशल मीडियावरती दिसत आहेत, जे पाहून अनेकांच्या अंगावर काटा येतोय. पण मंडळी, हा केवळ एक अपघात आहे की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप लोकांचा बळी गेलाय, असा मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण ही विहीर रस्त्यापासून अवघ्या 25 ते 30 फुटांवर होती. त्यामुळं वाहन घसरल्यावर ते थेट विहिरीत जाऊन पडू शकतं. या महामार्गाचं रुंदीकरण करताना ही विहीर रस्त्याच्या अगदीच जवळ आली होती. स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही या विहिरीला संरक्षण कठडे म्हणजेच बॅरिगेट्स बसवलेले नव्हते. याविषयी प्रतिक्रिया देताना स्थानिक खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त केलाय. 4-4 वर्ष महामार्गाची कामे अपूर्ण ठेवणाऱ्या आणि लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार, हाच प्रश्न आता विचारला जातोय. सदरील विहिरीच्या मालकानं सांगितलं की रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर काम करणाऱ्या कंपनीनं विहिरीला कठडा बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण वारंवार पाठपुरावा करूनही त्या कंपनीनं आणि जिल्हाधिकारी कार्यालयानं कुठली संरक्षण भिंत बांधून दिली नाही आणि त्यामुळेच अपघातग्रस्त गाडी थेट विहिरीत जाऊन बुडाली. अपघात होताच तांदुळवाडीतील अनेक गावकऱ्यांनी मदतीसाठी विहिरीकडे धाव घेतली. यातल्या इरफान मुजावर नावाच्या तरुणानं लहान मुलाला बुडताना पाहून कुठलाही विचार न करता पाण्यात उडी घेतली आणि त्यानंतर त्यानं 5 ते 6 जणांचा जीव वाचवलेला आहे. त्यानं सांगितल्यानुसार साधारण 200 मीटर अगोदरच अपघातग्रस्त पिकअपच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं होतं. पण गाडीचं स्पीड कमी असल्यामुळे जर विहिरीला कठडा असता तर अशी जीवितहानी झाली नसती. या अपघातामुळे रांजणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. अनेक कुटुंबाचा आधार एका क्षणात हिरावला गेलाय. आता काही घरांमध्ये आई वडील नाहीयेत, तर काही घरांमध्ये मुलं नाहीयेत. या गाडीत एकूण 15 ते 16 जण प्रवास करत होते, ज्यामध्ये महिला, पुरुष आणि काही लहान मुलांचाही समावेश होता. आणि या मृतांमध्ये 6 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करतायत. पण अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे. या अपघातानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी दुःख व्यक्त करत मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. पण पैशांनी गेलेले 8 प्राण परत येणार आहेत का? सकाळी घरातून हसत खेळत बाहेर पडलेली माणसं संध्याकाळी मृतावस्थेत परततील असं कुणाच्याही स्वप्नात नव्हतं. पंढरपूरच्या या भीषण दुर्घटनेनं केवळ 8 जीव घेतले नाहीयेत, तर एका संपूर्ण गावाचा आनंद, अनेक कुटुंबाचा आधार आणि असंख्य स्वप्न कायमची हिरावून घेतलेली आहेत. घरातून आनंदानं निघालेली माणसं देवाचं दर्शन करून परत येताना त्यांचा शेवट इतका भयावह होऊ शकतो याची कल्पनाही कुणी केली नसेल. या अपघातामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रामीण भागात रस्त्यांच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरी, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि निष्काळजी प्रशासन यामुळे किती निष्पाप जीव जाणार. रस्त्यालगत इतकी धोकादायक विहीर असताना तिच्या भोवती सुरक्षेची कोणती व्यवस्था का नव्हती? गावकऱ्यांनी आणि विहिरीच्या मालकानं सातत्यानं पाठपुरावा करूनही विहिरीला कठडा बांधण्याचं काम का केलं नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्ता पूर्ण बांधून होण्या अगोदरच टोल नाका सुरू करून टोल वसुली केली जाते, पण आवश्यक सुरक्षा योजना का केल्या जात नाहीत? आणि अशा निष्काळजीपणाची किंमत सामान्य नागरिकांनी का मोजायची? माणसांचा जीव गेल्याशिवाय व्यवस्थेला जाग येत नाही का?
अशा प्रकारचे प्रश्न माध्यमांमध्ये उपस्थित केले जात आहेत. तर मंडळी, या हृदयद्रावक घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? या अपघाताला नेमकं जबाबदार कोण? फक्त ड्रायव्हर की बेजबाबदार प्रशासन? हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.